सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेवारस म्हणून फिरणाऱ्या महिलेला विद्याताई माने यांनी दिला न्याय. गेल्या अनेक दिवसापासून 3 दिवसापासून एक महिला 2 मुलांना घेऊन सोडून तिचा नवरा निघून गेला आणि ही महिला मिरज सांगली गावची होती. तिला सोलापूर येथे कुठलाही सहारा मिळत नव्हता. बेवारस म्हणून ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 लहान मुलांना घेऊन झोपत होती, राहत होती आणि तिची सर्व राहण्याची जेवणाची सोय विद्याताई माने यांनी करून दिली आणि तिच्या नवऱ्याला फोन करून घेऊन कॉल केला आणि योग्य तो न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे विद्याताई माने यांचं कौतुक होत आहे. विद्याताई माने गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचं काम करत असून त्या ह्युमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, कैकाडी समाज जिल्हाध्यक्ष, पोलीस टाइम्स संपादक, अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा जिल्हाध्यक्ष या विविध पदावर कार्यरत आहेत. मला तिथं त्याच्या सावत पहिल्या बायकोच्या पोरीनं मला शिवी इथं कपडे धुवू नकोस म्हणून मी तिला बोलले. तिनं मला उलट शिवी बोलून शिवी करून मारायला सगळं झालं. पण तुला आता किती दिवस झाले सिव्हिलमध्ये? किती दिवस झाले सिव्हिलमध्ये? तुला घर राहायला घर नाही. मी तर भाड्यानं राहिले होतं, तिथं पण राहायचं नाही. तू जायच ना, तिथं पण राहायचं नाही म्हणून तिथं पण लावून ते तुला काय करायचं? सगळं राहायचंय का सगळ्यापासून लांब राहायचं? नाही त्रास आहे मला. किती घेणार आहे सगळ्यापासून? पोलिसांनी काय ऍक्शन घेतली का तुझ्यावर आतापर्यंत? मी दोन कंप्लेंट दिली. माझी गाडी पण घेऊन गेली, येऊन पण गेलं, मूल काढून दिलं तेवढं. गाडी तर घेऊनच गेलाय आणि मोबाईल पण फोडलाय. मी वाढते. तुला आता फोड चिठ्ठी घ्यायची का त्या माणसापासून?